लोक महाराष्ट्र लाईव्ह, जनतेचा रोखठोक आवाज। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय रावसाहेब पाटील, मंचावर उपस्थित असलेले युवा सेनेचे तालुका प्रमुख, आपल्या विभागाचे एटीआय वाघमारे साहेब, माझ्या संस्थेचं प्रशासकीय कामकाज पाहणारे मोरे साहेब, आपल्या गावात कार्यक्रमाला ज्यांनी भाग दिला असा ज्ञानेश्वर, त्यांचे सर्व मित्र परिवार, बांधवांनो आणि मित्रांनो, राज्यभर आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय शासन आपल्या दारीचे कार्यक्रम राबवले। आज त्यांचा यवतमाळ मध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम आहे। त्याच धर्तीवर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारीचा कार्यक्रम झाला। संपूर्ण प्रशासन अलर्ट झालं। जिल्हा लेव्हलवर ज्या ज्या काही तात्काळ आपल्याला सुविधा देता आल्या त्या देण्याचा प्रयत्न जिल्हा लेव्हलवर झाला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्याच्यावर थांबलो नाही, तर शासनाला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण तालुक्यावर आणलं आणि तालुका स्तरीय आपण शासन आपल्या दारीचा कार्यक्रम केला। त्या दिवशीही जेवढे जास्तीत जास्त लाभ आपल्याला आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या जनतेला देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच दिवशी मी व्यासपीठावरून सांगितलं होतं की राज्य सरकार जिल्ह्यावर येत आहे, राज्य सरकार तालुक्यावर येत आहे, पण आपण एवढ्यावर थांबणार नाही। तर हा तुमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आता आमदार आपल्या दारी येईल अशा पद्धतीची घोषणा आपण केली। त्याची सुरुवात बाजूला आज आपल्या सातगाव डोंगरी मधून मी करतोय। आमदार आपल्या दारीमध्ये 100% आजच्या आज तुमचे कामं होतील असं नाहीये, पण किमान इथे आल्यानंतर शासनाच्या योजनांची माहिती तरी आपल्याला होईल, शासनाचे अधिकारी तरी आपल्या गावाला येतील, तुमच्या गावामध्ये आल्यानंतर प्रत्यक्ष तुमच्या गावाची पाहणी केल्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे हे तरी शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या लक्षात येईल। हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून बांधवांनो आपण आज शासन आपल्या आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम आपल्या गावाला आलेला आहे। मला आनंद आहे की गेल्या सकाळपासून आमची सगळी टीम असेल, शासकीय अधिकारी असेल, या ठिकाणी आलेले आहे। अनेक आमच्या माता भगिनींनी, त्या नंदमुरे ताईंचं मी मनापासून अभिनंदन करेन। किती एक सून आहे, घरात कदाचित सासू सासऱ्यांच्या पुढेही बोलायची हिंमत होत नसेल, पण ती व्यासपीठावर येऊन आमच्या त्या ताईंनी निदान तिच्यावर आणि तिच्या महिलांवर जो काय अन्याय गावामध्ये होतोय, म्हणजेच तिला उघड्यावर जायची वेळ येते, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर तिने मांडलं। मी खरंच त्या ताईचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। कारण बांधवांनो ही वस्तुस्थिती आहे की एखादी महिला आमच्या पुरुषांच्या व्यासपीठावर सगळ्या गावाच्या समोर जर का सांगत असेल तर आमच्या या सुनांना, आमच्या मुलींना, आमच्या माता भगिनींना आजही उघड्यावर बसायची वेळ येते, हे खरं म्हणजे तुमच्या आणि आमच्यासाठी लज्जास्पद आहे। एका बाजूला राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत की प्रत्येक घरी 12,500 रुपयाचं अनुदान प्रत्येकाला आपण शौचालयासाठी देतोय,
कदाचित ग्रामपंचायतने मी बीडीओ साहेबांना या निमित्तानं आवाहन करेन की एकदा ह्या गावाला तपासा. एका बाजूला आम्ही हागणदारी मुक्त म्हणून राज्य म्हणतोय, हागणदारी मुक्त म्हणून गाव म्हणतोय आणि हागणदारी मुक्त म्हणत असताना आमची एखादी भगिनी व्यासपीठावर येऊन सांगत असेल की आमच्या सगळ्या भगिनींना उघड्यावर शौचालयाला बसावं लागतं, तर हे शासन आणि प्रशासन म्हणून आपल्या सगळ्यांचं अपयश आहे. आणि म्हणून नेमके हे शौचालय झाले का वरच्यावर अनुदान खाल्लेले आहेत? या घरच्यांनी नेमकं काय याची एकदा चौकशी, याचं एकदा सोक्ष मोक्ष हे लागलंच पाहिजे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने आपण यांना न्याय देऊ शकणार नाही. आपण तात्काळ त्याचा तपास एका बाजूला चालू ठेवाच, पण दुसऱ्या बाजूला या गावाच्या चारीही कोपऱ्यांना जिथे जिथे ग्रामपंचायतची जागा असेल तिथे सुलभ असे शौचालय एक चांगल्या पद्धतीचे 25-25 लाख रुपयाचे युनिट आपल्याला कसे उभे करता येतील की जेणेकरून या गावातली एकही भगिनी एकही पुरुष हा येणाऱ्या वर्षभरानंतर कधी त्याला उघड्यावर बसण्याची वेळ येणार नाही याची काळजी खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि आम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदा तर कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती आपल्याला करावी लागणार आहे. मी हे गाव एकदम स्वच्छ आहे, सुंदर आहे, सगळ्या सुविधा नियुक्त आहे म्हणून ह्या गावाला दत्तक घेत नाही, तर ह्या गावाला सगळ्या सोयींपासून पिछाडलेलं हे गाव आहे. आणि म्हणून ह्या गावाला मी बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज जाहीर करतो की ह्या गावाला आज नंतर हा किशोरप्पा आमदार म्हणून दत्तक घेतोय. की गेल्या 25-30 वर्ष ज्या पद्धतीने हे गाव पिछाडलेलं आहे, सगळ्या सोयींपासून ते वंचित आहे. ह्या गावाला इथं कोणीच बोललो का ज्याचं काम आहे त्यांनीच थांबा. या गावाला आपल्याला 100% दत्तक घेऊन इथे आजपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक आपल्याला कसा देता येईल ही खबरदारी पहिल्यांदा घ्या. मी भूमिपूजनाच्या निमित्तानं प्रत्येक गल्लीत फिरलो. इतकं वाईट वाटतं की ज्या पद्धतीच्या गटारी दोघी साईडने वाहत आहे, गटार काढायला सुद्धा ग्रामपंचायत शिल्लक आहे की नाही हे माहित नाही. ग्रामसेवक नेमका काय करतोय? एका बाजूला डेंग्यूचं, मलेरिया सारखं व्हायरलचं सगळं थैमान चाललेलं आहे आणि गावात पायी चालायला सुद्धा रस्ता नाही. इतकी वाईट अवस्था आमच्या या गावामध्ये आहे. आणि म्हणून उद्यापासून कायमस्वरूपी ग्रामसेवक, त्याला दुसरा कुठलाही चार्ज नको, एकमेव फक्त हेच गावाचा एकमेव ग्रामसेवक या ठिकाणी द्या आणि त्याला कायमच या सातगाव डोंगरीमध्ये त्यांनी केलं पाहिजे. व्हिडिओ साहेब जर का आपण विचार केला, या गावाला ग्रामसेवकांनी जर का ठरवलं तुमचा 15 वित्त आयोगाचा पैसा, या 15 वित्त आयोगाच्या पैशातून एखाद्या ग्रामसेवकांनी ठरवलं आणि 10 मजूर लावले, दर 15 दिवसांनी 10 मजूर लावले, महिन्याभराने 10 मजूर लावले, एका मजुराला 500 रुपये रोज दिला, 5000 रुपयाच्या वरती अमाऊंट होत नाही. त्या 5000 रुपयामध्ये अख्खं गाव तुम्ही दर महिन्याला चकाचक करू शकता, पण त्याच्याकरता नैतिकता असली पाहिजे. मी सरपंच साहेबांना, सरपंच ताईंना मी विनंती करेन की तुम्ही एकदा त्या खुर्चीचा ताबा घ्या, झेरॉक्सला बिलकुल येऊ द्यायचं नाही. सरपंचांना कायमस्वरूपी आपण ग्रामसेवक देऊ आणि त्या ग्रामसेवकांनी जर का प्रामाणिकपणे काम करायचं म्हटलं तर ही जी काही दरिद्री आहे ना, ही ग्रामसेवकांनी जर ठरवलं तर 8 दिवसात ही दरिद्री तो कमी करू शकतो, एवढी ताकद त्या ग्रामसेवक आणि तलाट्यामध्ये आहे. पण इथे ग्रामसेवक येत नाही. आज फक्त मी कार्यक्रम आहे म्हणून मला वाटतं ग्रामसेवक आलेले आहेत, तेही बदलीवर आहे. मला उद्यापासून कुठल्याही परिस्थितीत कायमस्वरूपी ग्रामसेवक या गावाला आला पाहिजे. बांधवांनो, मी
आपल्याला या निमित्तानं मी सांगेन की आज जर का तुम्ही परिस्थिती पाहिली, मला आजही कळत नाही. मी या गावाच्या जो काही एक वार्ड आहे गवले, मी परवाच्या मागच्या 8-15 दिवशी एक दुर्घटना घडली आणि म्हणून त्या गावामध्ये गेलो. मला असं वाटतं की त्या गवल्यानी पहिल्यांदा आमदार त्या गावामध्ये आलेला पाहिला. गवल्याचे आहेत कुणी आलेले? त्या गवल्याला पहिला आमदार कोणीतरी गेला असेल तर तो हा किशोरप्पा गेला. त्या गवल्याने आजपर्यंत आमदार पाहिला नाही. त्या गावाला पाण्याची व्यवस्था नाही, तिथं ग्रामसेवक जायला तयार नाही. तिथं सेम परिस्थिती गटारीची आहे की तिथं गटार आहे, पाणी एका ठिकाणी येत आहे पण त्याला बाहेर निघायलाच जागा नाही. शिक्षणाची इतकी वाईट अवस्था आहे की दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, गवल्याचे शिक्षक असतील किंवा बीडीओ असतील, बांधवांनो ही आता आपली सुद्धा गरज आहे. त्या गवल्यामध्ये इतकं वाईट संकट मला पाहायला मिळालं की आजपर्यंत रस्ते नव्हते. मी सिन्नर ते गवले रस्ता केला, सातगाव ते गवले रस्ता केला. बांधवांनो आज त्या रस्त्यामुळे निदान त्या गवल्याला जाण्याची, सातगावला पण आणि सिन्नरवाल्याला पण आज त्या गवल्याला जाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. पण जर का तिथे तुम्ही पाहिलं तर 5वी पर्यंत शाळा आहे. 1ली पासून तर 5वी पर्यंत त्या शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी जातात. पण त्या 5वी नंतर असे मला 25 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भेटल्या की त्यांनी 5वी नंतर सातगावलाही येणं पसंत केलं नाही आणि सिन्नरलाही येणं पसंत केलं नाही. 5वी नंतर त्यांनी शाळा सोडली आणि रिकामकोट टवाळक्या करत फिरणारे किमान 25 मुलं त्या ठिकाणी मला मिळाली. माझी त्यांच्या पालकांना विनंती आहे, माझी या ग्रामपंचायतच्या बॉडीला विनंती आहे की एकदा जा. जसा आमदार तुमच्या गावाला येतोय तसं सरपंच आणि ग्रामपंचायतनी त्या वार्डात, आपल्या सरपंच आपल्या गावी, सरपंच आपल्या घरी, ही ग्रामपंचायत आपल्या घरी, ही ग्रामपंचायत तुमच्या वार्डामध्ये, अशा पद्धतीचा एक प्रोग्राम लावा आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचे विचार तरी द्या की ह्या विद्यार्थ्यांजवळ ताकद आहे, काटक आहे, तडवी समाज आहे. सिकंदर दादा, तडवी समाजाच्या लोकांनी नेतृत्व केलं पाहिजे, अशा लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. अरे शासनाने तुम्हाला एसटीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे. जर तोच विद्यार्थी जर का 5वी पासून त्याला शिक्षण सुटतात आहे, तो जर का ग्रॅज्युएट झाला तर उद्या 100% एक चांगल्या नोकरीला, त्या आरक्षणाखाली तो लागू शकतो. आणि एका बाजूला हे राजू, तुमच्याकडे कुठलेही कागदपत्र नसले तरी दाखले द्यायला आम्ही भाग पाडतो. आम्ही हजारो तुम्हाला दाखले द्यायचे आणि ते दाखले घेऊन तुम्ही फक्त घरी बसायचं. मग तो दाखला काय आरशाला लावायचा का भिंतीला लावायचा? 5वी नंतर तुमचं जर का शिक्षणच नसेल तर तो दाखला घेऊन नेमकं तुम्ही काय करणार आहेत, हा प्रश्न देखील आमचा आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजाचे तुम्ही नेते म्हणून जर का घेत असाल तर आपल्या समाजाचं प्रबोधन करणं, त्या समाजाला त्याच्या आयुष्यातल्या चांगल्या दिशेला नेणं, हे देखील मला वाटतं समाजाच्या प्रमुखांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण त्या समाजापर्यंत पोहोचून या समाजाला एक चांगली दिशा कशी देता येईल, हा प्रयत्न मला असं वाटतं की आपण केला पाहिजे. असे अनेक विषय आहेत. माझी या सातगावकरांना विनंती आहे, मला या सातगावने आजपर्यंत ना तात्यांना कमी केलाय, ना मला कधी कमी मतदान केलंय. या सातगावनी मला आणि माझ्या पक्षाला प्रचंड भरभरून दिलेला आहे. त्याच्यामुळे तुमचे उपकार जेवढे फेडेल तेवढे कमी आहे. पण आज बांधवांनो, मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की आभाळ फाटलेला आहे. मी कितीही ठिकाण देण्याचा प्रयत्न केला तरी ते इतक्या लवकर शिवलं जाईल असं मला तरी वाटत नाही. पण नक्की एवढं सांगेल
की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. याला एकेका क्रमाक्रमाने आपण 100% या सातगावला, या पाचोरा तालुक्यातलं, जसं मी अभिमानाने सांगतो की या जळगाव जिल्ह्यातलं आणि उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं शहर कुठलं असेल तर ते पाचोरा शहर आहे, हे मी अभिमानाने सांगतो. तसं तुम्हाला एकदा हे मी भाग पाडेल की या पाचोरा तालुक्यातलं सगळ्यात सुंदर आणि चांगलं गाव कोणतं आहे तर ते सातगाव डोंगरी आहे. हे सांगण्याचं काम बांधवांनो आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे. एक दुसरा तहसील ऑफिसचं जर इथे कोणी आलेलं आहे, एक महत्वाचा विषय आहे की आम्हाला हा जो काही पूर्ण पाचोरा तालुक्याचा एक पट्टा आहे की तो डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सगळ्या गावांच्या अर्ध्या जमिनी ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. मग एखादी सोयगाव मध्ये असेल, कन्नड मध्ये असेल, सिल्लोड मध्ये असेल, आम्ही आजपर्यंत ज्या ज्या काही आणीबाणी असेल या सगळ्या लावल्या, कर्जमाफी असेल, काही अनुदान असेल, या सगळ्या गोष्टींकरता तिथला शेतकरी हा वंचित राहतोय. तो राहणारा ह्या गावाचा आहे, तो राहणारा निपाण्याचा आहे, तो राहणारा नगरदेवळाचा आहे, तो सातगावचा आहे, तो कडे वडगावचा आहे, तो पिंपळगावचा आहे. या असे अनेक जे काही बॉर्डरवर असलेले गाव आहेत त्यांचं गाव हे आहे पण त्यांची शेती ही तिकडे आहे. त्याच्यामुळे दोन विषय आपल्याला तिथे करायचे आहेत, याचे प्रस्ताव आपल्याला करावे लागणार आहेत की या सगळ्या गावांची महसुली जी आहे ती सगळी आपल्याकडे यावी. आणि दुसरं, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक डोंगरी विकास हा एक कार्यक्रम असतो, हे होईल, याला आपण समाविष्ट करू. परंतु डोंगरी विकासाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा निधी आपल्याला मिळतो. परंतु हे गाव डोंगरी विभागामध्ये आपल्याला समाविष्ट करावे लागतात. त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचा तपास करून आपण प्रस्ताव तयार करावा आणि तो माझ्यापर्यंत आणून मग आपण शासनापर्यंत नेऊ. त्याच्यामुळे तेवढं एक काम आपण या माध्यमातून करावं. दुसरा एक महत्वाचा विषय की इथे जर आपण पाहिलं तर पाण्याची प्रचंड वाईट अवस्था आहे. आमचे डेप्युटी इंजिनियर पाणी पुरवठ्याचे राठोड साहेब आलेले आहेत. मला माहित नाही असं का सर्वे होतो. आता जवळपास 2 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना 1,59,58,346 रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आपली मंजूर आहे. मी मागच्या 15 दिवसापूर्वी त्या टाकीचं भूमिपूजनही केलं. परंतु तेव्हा लक्षात आलं की जवळपास 40% गावामध्ये आपण पाणी पुरवठ्याचा सर्वेच केलेला नाही. आणि म्हणून आपण तात्काळ जी काही गाव अंतर्गत पाईपलाईन आहे ती गाव अंतर्गत पाईपलाईनचा तात्काळ सर्वे करून आपल्याला पुरवणी बजेटमध्ये याच टेंडरमध्ये समाविष्ट करून, कारण जोपर्यंत मी गण 50 लाख रुपयाचे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते माझे मंजूर आहेत, ब्लॉक मंजूर आहे, पण मी आज ते करू शकत नाही. याचं कारण असं आहे की एका बाजूला 2-2.5 कोटी रुपयाची आपली पाणी पुरवठ्याची योजना मंजूर आहे. आता त्याच्यावरही वादे, हा म्हणतो इकडे टाकी घे, तो म्हणतो तिकडे टाकी घे. तुम्ही इंजिनियर आहेत का मी इंजिनियर आहे? आपल्याला आपल्या घरापर्यंत पाणी पोहोचवायचं काम ह्या इंजिनियर लोकांचं आहे. ही 2 करोड रुपयाची योजना आहे. तुमच्या घरापर्यंत बिना मोटारीचं पाणी कसं पाजता येईल हे काम त्यांचं आहे. त्याच्यामुळे आपण आपलं डोकं चालवून आपसात वाद करण्यापेक्षा जर का हे पाणी मुबलक, स्वच्छ आणि 24 तास माझ्या घरी यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळी जबाबदारी आपण अधिकाऱ्यांवर दिली पाहिजे. आणि म्हणून जी काय आता त्यांनी जागा निश्चित केलेली आहे त्या जागेचं काम आता 100% भूमिपूजन झालेलं आहे. कामाला मला वाटतं सुरुवात झालेली आहे. मी राठोड साहेब, आपण तात्काळ त्याचा उर्वरित जी जागा आहे गाव अंतर्गत पाणी पुरवठ्याची पाईपलाईनचं एस्टिमेट तयार करून ह्याच कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यात कसं समाविष्ट करता येईल. कारण ही जोपर्यंत तुमची गावांतर्गत पाईपलाईन होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही विकासाचं काम त्या गावामध्ये मी करू शकणार नाही.
कारण मी आज जर का कॉन्क्रिटीकरण केलं आणि उद्या यांनी पाईपलाईन टाकली तर पुन्हा मला रस्ते तोडावे लागतील. म्हणून अजून महिनाभर का होईना पण मी कॉन्ट्रॅक्टर इथं बसलेले आहेत. आपण सगळे कामं बाजूला ठेवून जी काय पाईपलाईन गाव अंतर्गत आहे तुमचं तात्काळ एस्टिमेट घेऊन किंवा डिझाईन घेऊन त्या कामाला आपण सुरुवात करावी. कारण ते झाल्याशिवाय मला पुढचे विकास कामं त्या ठिकाणी करता येणार नाहीत आणि म्हणून आपण तात्काळ ते देखील सुरुवात आपण या ठिकाणी करावी अशा पद्धतीची आपल्याला या निमित्तानं मी सूचित करतो. बांधवांनो, विषय अनेक आहेत. माझी त्या ताईंनी पुन्हा एकदा या शौचालयाच्या बरोबरच एक विषय सांगितला की आज आम्हाला शिलाई मशीन पाहिजे, काहीतरी रोजगार पाहिजे. मी इथं उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनींना या निमित्तानं मी विनंती करेन की आमच्या एरिया वाईज जवळपास 10-12 महिला आमच्या काम या प्रत्येक तालुका भरामध्ये प्रत्येक गावामध्ये काम करतायत. 5-5, 7-7 गावं त्यांच्याकडे. मी इथल्या एखाद्या भगिनीला या निमित्तानं मी विनंती करेन, त्याला रडू द्या, दाबू नका रे तुम्ही कधी. रडू दे. मी या ठिकाणी ही पाण्याची बाटली पाण्याची बाटली की आम्हाला शिलाई मशीन पाहिजे, आम्हाला रोजगार पाहिजे. जसं यांना शालेय पुस्तक वाटप केलं तसं आम्हालाही काहीतरी पाहिजे. मी आमच्या काही भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. अशा अनेक विषय आहेत. आमच्या त्या अंजली ताईंनी तुमच्या समोर आज बोलले नाही. जर कदाचित थोडीशी महिलांची संख्या जास्त असती तर मी त्यांना लवकर बोलून तुमच्या समोर मार्गदर्शन करायला लावलं असतं. पण नेमकं त्यांच्या एवढी संख्या तुमची होती म्हटलं मग आता त्यांना काही बोलून नाही. पण मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय जसं त्या ताईंनी सांगितलं की महिलांना सक्षम केलं पाहिजे. त्या ताईच्या माहिती करता सांगतो की आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय महिलांचे मेळावे घेतले. ते म्हणजे फक्त सक्षमीकरणासाठी. तिथे एकही पुरुषाला बोलवलं नाही. व्यासपीठावर सुद्धा आमच्या भगिनीच होत्या. 2-2, 5-5 हजार महिलांचे मेळावे घेतले आणि त्यांना फक्त महिलांच्याच बाबतीतल्या सगळ्या सूचना आपण त्या ठिकाणी केल्या. मी आपल्याला पहिल्यांदा तर तडवी समाजाचा, आदिवासी समाजाचा आपण 7 तारखेला मेळावा ठेवलाय. मी सगळ्या आदिवासी भगिनींना या निमित्तानं आवाहन करेल, विनंती करेल, पुरुषांना विनंती करेल की तुम्ही 7 तारखेला समर्थ लॉजला आपण आदिवासी बांधवांचा मेळावा ठेवलेला आहे. पण इतर बिगर आदिवासींकरता आमच्या त्या अंजली ताई की ज्या या महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्यातला 100% योजनांचा पाठपुरावा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा महिला बचत गट आहे. आणि या महिला बचत गटाचं त्यातही एक उत्तम उदाहरण आहे की जे पुरुष शेतकरी गट सुद्धा इतकं चांगलं काम करू शकणार नाही एवढं महिला बचत गट त्यांनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी काढून एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय चालू केला आणि लाखो रुपयाचं शासनाचं अनुदान सुद्धा त्यांना प्राप्त झालं. अशा पद्धतीचं महिला सक्षमीकरणाचं काम किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या करतायत. असाच जर का तुम्ही महिला बचत गट केला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या योजना समजून घेतल्या, त्या योजनांचा लाभ आपण जर का घेतला तर मला असं वाटतं की कुठलीही महिला भगिनीला आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. अशा पद्धतीचं काम आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू. दुसरा एक महत्वाचा विषय होता की आपण थेट पाचोऱ्यापासून तर तुमच्या गावापर्यंत 100% डांबरीकरण रस्ता केला. मध्ये जे काही थोडेफार गड्डे होते ते गड्डे देखील भरण्याचा प्रयत्न केला. आता मला वाटतं गड्डे मुक्त झालं. परंतु आमची मागणी आहे की सातगाव गावापासून तर शेवटच्या आपल्या हद्दीपर्यंत हा रस्ता व्हावा. मी मागच्या वेळेस जेव्हा राम मंदिरावर आलो, हनुमानाच्या मंदिरावर आलो,
त्यावेळेस मी सांगितलं होतं की तो रस्ता आपण मंजुरीसाठी टाकलेला आहे. परंतु आपल्याला आज या निमित्तानं मी सांगेल की त्या रस्त्याला देखील आपण आता सध्या बाजूला ठेवलेला आहे. याचं कारण असं आहे की तो रस्ता ज्या पद्धतीने आता एरंडोल पासून तर नांदगाव पर्यंतचा जो रस्ता, एरंडोल भडगाव त्या रस्त्याने जर का आपण गेला असाल, पुण्यापर्यंत पहाडकडून जाणारा जो रस्ता आहे एकदम सुंदर रस्ता, तो हम मधून झाला. त्याच पद्धतीने हा रस्ता पाचोऱ्यापासून तर आपल्या हद्दीपर्यंत, जिल्हा हद्दपर्यंत त्या ठिकाणी 20 किलोमीटरचा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण मंजूर करून त्याचं काम करतोय. तो किमान 80 ते 100 करोड रुपयाचा रस्ता तो असणार आहे. तो डायरेक्ट तुमचा स्टेट हायवेचा रस्ता होईल आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने मराठवाड्याची 100% ट्रॅफिक ती ह्या मार्गाने जाईल अशा पद्धतीची सुविधा बांधवांनो या ठिकाणी आपण करतोय. त्याचा सर्वे सुद्धा आज या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळे विषय तर अनेक आहेत. माझ्या भजनी मंडळीची मावशी माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की आम्ही संपूर्ण तालुकाभर किंवा जिथेही आमंत्रण आलं त्या ठिकाणी आम्ही भजन करायला जातो, धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो, एक चांगल्या पद्धतीची संस्कृती या पिढीला देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आम्हाला काहीतरी मानधन शासनाकडून मिळावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली. मी निश्चितपणे हा एक त्यांचे जे नाव आहेत 16-15 एक महिलांची त्यांची नावं आहेत. या सगळ्यांना आपल्या जिल्ह्याचे एक अध्यक्ष असतात आणि त्या अध्यक्षांच्या नावाने आपली शिफारस केल्यानंतर 100% त्यांचं मानधन त्या ठिकाणी चालू होतं. आणि म्हणून आमचा एक कोणीतरी आपल्या इथला प्रतिनिधी या 10-12 ज्या महिला आहेत या प्रत्येक महिलेला पत्र देऊन आपल्याला 100% त्या विषयाला मार्गी लावण्याचा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो. आमचे मुख्याध्यापक या ठिकाणी आले आणि त्यांनी एक निवेदन दिलंय की त्या निवेदनामध्ये शालेय आवारात पेवर ब्लॉक बसवून मिळावे, शाळेला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बोरवेल करून मिळावे. तर बोरवेलची आवश्यकता नाही, आता पाणी पुरवठ्याची योजना आपली होते आणि इथंच पाण्याची टाकी आणि एक कनेक्शन जर का आपल्याला आपला सर्वे करताना जिल्हा परिषदेच्या शाळेला जर का देता आला तर निश्चितपणे पाण्याची व्यवस्था ही होईल. आणि राहिला अध्यापनासाठी अँड्रॉइड मोबाईल, तर निश्चितपणे अँड्रॉइड टीव्हीचे 3 संच त्यांनी मागितलेले आहेत. त्याच्यासाठी 100% कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा लवकरच आपण या ठिकाणी प्रत्येक वर्गाला अभ्यासासाठी सुविधा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अशा पद्धतीची विनंती वजा आव्हान आपल्याला या निमित्तानं मी करतो. मी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सकाळपासून आलात. सगळ्यांचे ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. परंतु मी बीडीओ साहेबांना या निमित्तानं सांगेल की काही लोकांचे गैरसमज असे आहेत की आमचा गोठा शेड मंजूर आहे, वर्कऑर्डरी झालेला आहे, विहिरी आपलं घरकुलं मंजूर आहे, कामं झालेले आहेत, पण अजून दुसरे हप्ते आलेले नाही. तर या बाबतीतली सुद्धा माहिती ग्रामसेवकांना देऊन नेमकं त्याच्या मागे काय अडचण आहे, काय कारण आहे, लोकांमध्ये त्याचे गैरसमज होऊ नये याच्याकरता जर का आपण त्या पद्धतीच्या सूचना दिल्या तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. दुसरा एक महत्वाचा विषय माझा, आज जर का आपण प्रत्येक गावामध्ये गेलो, म्हणजे 7 गाव सोडा पण प्रत्येक गावामध्ये गेलो तर आज 90% जी काही अडचण आहे ती फक्त शेत रस्त्याची आहे. मी 2 वर्ष झाले, जवळपास 1-1.25 वर्ष झाला, 1-1.25 वर्षामध्ये मी 100 किलोमीटर रस्ते हे आपण शेत रस्ते मातोश्री पाननच्या माध्यमातून मंजूर केलेले. असं असताना एकही रस्त्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे अजून चालू झालेलं नाही.
100 किलोमीटर. आणि अतुल पाटील बीडीओ असताना जेव्हा मी सर्वे केला शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाच्या आधी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 35 किलोमीटरच्या वर्क ऑर्डर आपल्या तयार आहेत. मग जर 35 किलोमीटर नेमके ते कुठले कुठले रस्ते आहेत, त्याच्यात सातगावचा मंजूर आहे का, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे का, नसेल तर का झाली नाही, वर्क ऑर्डर आहे तर मग काम का चालू झालं नाही, या गोष्टीचा सुद्धा आपण तात्काळ विचार करून, कारण आता पाणी संपलेला विषय, आता जवळपास वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. पण आपल्याला आव्हान या करेल की आमचे सगळे अधिकारी आणि आमच्या सगळी बहुउद्देशीय संस्थेची टीम आपले बॅनर लावून वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले. मी आपल्याला शांततेचं आव्हान करेल की आपण एक एक जण या, जे जे काही कागद आपल्याकडे असतील ते तिथपर्यंत सगळे प्रकरण सबमिट करा. आणि ते जर ते उद्दिष्ट किती लोकांचं उद्दिष्ट आपल्याला लागणार आहे याचा रिपोर्ट जर का आपण सरपंच साहेब दिला, तर मी तात्काळ तहसीलदारांकडून तुमचं उद्दिष्ट जेवढं कमी असेल, पण एकही व्यक्ती की जो पात्र आहे त्याच्याजवळ रेशन कार्ड आहे पण त्याला फक्त उद्दिष्ट नसल्यामुळे त्याला रेशन मिळत नाही, असे जेवढे असतील त्यांची सगळ्यांची तात्काळ यादी तयार करा. तशी वाटल्यास नोंदणी आपले सगळी टीम की यांच्याकडे रेशन कार्ड आहे पण त्यांना अन्नधान्य मिळत नाही, पात्र आहेत, तासे नेमके किती आहेत. इथले काम करणारी सगळ्या टीमनी सरपंच साहेब किंवा ग्रामपंचायत मध्ये बसा आणि तेवढी सगळी यादी उद्दिष्ट द्या. मी तात्काळ तहसीलदारांशी बोलून तुमचं उद्दिष्ट हे मंजूर करू. इथला एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेऊ. अनेक लोकांना रेशन कार्ड आहे पण तो 12 अंकी नंबरच आलेला नाही. असे नेमके किती आहेत. हे किरकोळ काम आहे पण याच्याकरता इतके दलाल फोफावतात की ते मग तिथे ह्या गोरगरिबांची लूट होते. आणि म्हणून इथेच आपल्याला बसून आपल्याला नेमकं काय करून घेता येईल हे छोटे छोटे काम करण्यासाठीच आमदार तुमच्या दारी आलेला आहे. आणि म्हणून हे सगळे काम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.